बुलढाणा जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या महसूल पथकाच्या वाहनालाच रेतीच्या टिप्परनं धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली। देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा फाट्याजवळ हा प्रकार घडला। टिप्पर चालकानं पथकाच्या वाहनाला धडक देत पळ काढला, तर पाठलाग केल्यास वाहन उडवून देण्याचीही धमकी दिल्याचाही आरोप आहे। बुलढाणा जिल्ह्यात अद्यापही अवैध रेती वाहतूक राजरोसपणे सुरू असल्याचं या घटनेवरून उघड झालंय। देऊळगाव राजाच्या तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नेतृत्वाखाली पथक अंढेरा फाट्याजवळ कारवाईसाठी गेलं होतं। यावेळी पथकाने रॉयल्टी नसलेला एक रेतीचा टिप्पर थांबवून त्याला पोलीस ठाण्यात नेण्याचे निर्देश दिले। मात्र आदेश धुडकावून लावत चालक आणि मालकाने रेतीचा टिप्पर तिथून पळवून नेला। पथकाने पाठलाग सुरू करताच त्यांनी तहसीलदारांच्या वाहनाला थेट टिप्परने धडक दिली। एवढेच नाही तर मालकाने आपली चारचाकी गाडी तहसीलदारांच्या वाहनासमोर उभी करून त्यांना उडवून देण्याची धमकीही दिली। सुदैवाने या थरारक घटनेनंतर तहसीलदार आणि गाडीतील इतर 3 जण सुखरूप बचावले। या प्रकरणी आता टिप्पर मालक हर्षल अंभोरे आणि चालकावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे।